महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवण्याचे नितीन गडकरींनी आदेश दिलेले आहेत। जुना मुंबई पुणे हायवे आणि कल्याण नगर रस्त्याच्या प्रकरणी ही नोटीस कदाचित दिली जाणार असल्याचं दिसतं आहे। रस्ते राज्य सरकारच्या ताब्यात आहेत, पण शिव्या मला पडतात असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय। 3 महिन्यात रस्ते दुरुस्त करा, अन्यथा ताब्यात घेतो असं एक प्रकारचं अल्टिमेटम सुद्धा गडकरींनी दिलेलं आहे। जुना मुंबई पुणे हायवे सरकारनं 8000 कोटींना विकल्याचं गडकरींचं म्हणणं आहे। रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर करार रद्द करा असं वक्तव्य देखील गडकरींनी केलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने आमच्याकडनं 2 रस्ते घेतले आहेत। आता मला ताईंनी पण सांगितलं NH4 या रस्त्यावर खूप ॲक्सिडेंट होतात आणि मी ज्यावेळी पाटणकर साहेब मंत्री होते तेव्हा मॅनेजिंग डायरेक्टर होते आपले करंदीकर साहेब। ते माझ्याकडे आले त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस NCPचं सरकार आलं होतं। त्यावेळी त्यांनी मला विचारलं की हा लॉस मेकिंग रोड आहे, मुंबई पुणे कर्ज वाढला आहे, याचा मार्ग कसा काढायचा म्हणून पवार साहेबांनी मला तुमच्याकडे पाठवलं। तर मी म्हणलं आता मी थोडी मंत्री आहे, मंत्री आता त्यांचं राज्य आहे, त्यांना बघू द्या काय करायचं ते पुन्हा पवार साहेबांना सांगितल्यावर त्यांनी मला फोन केला, नितीन राज्य जरी बदललं असलं तरी पुणे मुंबई हायवे हे तुझं अपत्य आहे आणि याचं सोल्युशन तूच काढलं पाहिजे। आणि त्यानंतर मग मी जुना हायवे जो आहे जो पुणे मुंबई होता तो MSRDCला हँडओव्हर केला आणि त्याच्यात अट करार हा होता की त्यांनी या रस्त्यावरचे सगळे पूल बांधले पाहिजे, सगळ्या प्रकारे रस्ता चांगला ठेवला पाहिजे। पण त्यांनी आता हा रस्ता 8000 कोटी रुपयात विकून टाकला, पैसे घेतले, पण पुण्या रस्त्यावर ते कामच करत नाही आणि त्यामुळे आत्ता त्या तक्रारी घेऊन माझ्याकडे तिथले आमदार येतात। तुम्ही आत्ताच अंशुमला सांगितलं की महाराष्ट्र सरकारला नोटीस द्या की 3 महिन्याच्या आत या रस्त्यावरची आणि अहमदनगरच्या पुढे 2 टोल महाराष्ट्र सरकारने घेतात, कल्याण टोल, पूर्ण रस्ता खराब आहे। म्हणजे रोड आमचा, काम महाराष्ट्र सरकारचं आणि 100% शिवाय मी खातो। मी म्हटलं आजच नोटीस पाठवा, हे रस्ते ताबडतोब दुरुस्त करा, त्या दोन्ही पोस्ट विड्रॉ करा आणि आपल्या ताब्यात घ्या आणि रस्त्याची कामं करा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।